भारतीय संविधान भाग 1 कलम 2 जाणून घेऊया एकदम सोप्या आणि इझी लँग्वेज मध्ये. बघा, मी प्राध्यापक दीपक खंडागळे सर आणि आपल्या तक्षशिला फाउंडेशन मध्ये सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो. चला तर काय आहे हे कलम 2. कलम 2 बघा, कलम 2 जे आहे भारतामध्ये जे बाहेरील राज्य जे आहेत किंवा बाहेरील प्रदेश जो आहे तो कसा जोडला जातो याबाबत आहे. कसं आहे या समजून घेऊ. बघा, भारताबाहेरचा प्रदेश देशाचा अधिकृत भाग कसा बनतो, एक कायदेशीर आणि एक ऐतिहासिक प्रवास, आणि याबद्दल काही उदाहरणे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, हा संपूर्ण आपला भारत देश 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असणारा हा आपला देश, आणि यामध्ये जर दुसरा बाहेरचा प्रदेश जर सामावून घ्यायचा असेल तर कशा प्रकारे करता येईल हेच सांगता आपलं कलम 2. ओके, काय म्हणले बघा, या ठिकाणी आहे हे सिक्कीम राज्य. ठीक आहे, याबद्दल आपण पाहून घेऊ. भारत हा राज्यांचा संघ आहे, पण जर भारताबाहेरचा प्रदेश देशात सामील करायचा असेल तर काय करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? राज्यांचा संघ आहे आपला, पण बाहेरचा प्रदेश जर आपल्या राज्यामध्ये येणारा असेल किंवा तो आपल्या भारताचा कधीही भाग नव्हता, पण तो आपल्या भारतामध्ये येणार असेल, त्याला सामील करून घ्यायचा असेल तर त्याला कोणत्या कायद्यानुसार सामील केलं पाहिजे? तर भारतीय संविधान भाग 1 आणि कलम 2 हेच पाहणार. बघा, कलम 1 सांगतं काय, भारत हा राज्यांचा संघ आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की भारत हा काय आपला राज्यांचा संघ आहे, आणि आपल्या भारताबद्दल एक डेफिनेशन सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे. पण उद्या जर शेजारचा एखादा भाग किंवा दुसरा देश जर भारतात विलीन होऊ इच्छित असेल तर ती प्रक्रिया कशी होते, ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आज आपण या ठिकाणी पाहणार. याचे उत्तर संविधानाच्या कलम 2 मध्ये दिलेले आहे, आणि हा आहे एक सिक्कीमचा भाग, त्याबद्दल आपण एक उदाहरणही पाहणार आहे. बघा, संसदेचा नवा प्रदेश सामावून घेण्याचा अधिकार, हा अधिकार ऍक्च्युअली कुणाला आहे तर संसद, पार्लमेंट. ओके, सगळ्यात महत्वाचं म्हणजे संसद, त्या संसदेलाच हा अधिकार आहे की नवीन प्रदेश आपल्या राज्या देशामध्ये सामावून घेईल. बघा, कलम 2 नुसार भारताच्या संसदेला कायदा करून योग्य अटींवर नवीन राज्यांना भारताच्या संघराज्यात सामावून घेण्याचा अधिकार आहे. फक्त आणि फक्त संसदच करू शकते, कोणीही करू शकत नाही. तर या पाहूया काय म्हणले. बघा, संसदेला मिळणाऱ्या 2 मुख्य शक्ती. मग ही संसद कशा प्रकारे करू शकते तर या 2 शक्ती याला काय मिळाल्या आहेत. पहिली शक्ती एक आहे सगळ्यात महत्वाचं, ऍडमिशन ऑफ न्यू स्टेट. न्यू स्टेट, नवीन राज्य निर्माण करणे. बघा, जो प्रदेश आधीपासून अस्तित्वात आहे पण भारताचा भाग नाही, या पूर्ण पृथ्वीवर किंवा भारताला लागून असा हा प्रदेश एक आहे जो आधीपासून तिथे अस्तित्वात आहे पण तो भारताचा भाग नाही आहे, त्याला भारतामध्ये सामील करून घेणे. ओके, हा एक झाला मुख्य शक्ती. आणि दुसरी काय आहे तर एस्टॅब्लिशमेंट ऑफ द न्यू स्टेट, म्हणजे जो प्रदेश आधी राज्य नव्हता तिथे पूर्णपणे नवीन राज्य स्थापन करणे. ओके, काय म्हणले, जो प्रदेश आधी राज्य नाही आहे, आपल्या देशाचं राज्य नाही, पण तिथं नवीन राज्य आपण स्थापन करू शकतो, हे इथं लक्षात घ्या. म्हणजे हे 2 शक्ती या कलमाद्वारे संसदेला आपला मिळत असतात. पुढे बोलले बघा, कायदेशीर भाषा सोडून एका घरगुती. आता ही कायदेशीर भाषा खूप किचकट झाली, पण आता एक छानसं एक एक्झाम्पल आपण आपल्या कुटुंबावरूनच समजून घेऊ. एक कुटुंबातलं एक्झाम्पल, आणि ते आपल्या कलम 2 हे कशा प्रकारे आहे हे समजून सांगण्यासाठी योग्य असेल. ओके, बघा काय म्हणले कलम 2चं एक उदाहरण आपण ते पाहू. हा, कुटुंबात बाहेरून आलेला नवीन सदस्य म्हणजे कलम 2. कुटुंबातून बाहेरून आलेला आपल्या घरामध्ये सदस्य म्हणजे काय असणार आहे, कलम 2 आहे. तसंच आपल्या भारताच्या बाबतीत पण आहे. एक उदाहरण समजून घेऊ. बघा, शेजारचं मूल किंवा बाहेरील व्यक्ती जिला कुटुंबाने रीतसर दत्तक घेतले आणि कायमचं घरात स्थान दिलंय, ती व्यक्ती आता कुटुंबाचा अधिकृत सदस्य बनले. म्हणजे जी आजपर्यंत आपल्या कुटुंबाचा सदस्य नव्हती पण ती बाहेरील व्यक्ती आहे, आपल्याला दत्तक घ्यायचं वाटलंय आणि त्या व्यक्तीला आपण दत्तक घेतल्या आणि ती कायमस्वरूपी कायदेशीररित्या ती आपल्या घराचा एक हिस्सा बनून जाते. तशाच प्रकारे सेम आपल्या भारताचा भाग नाही आहे असा एखादा प्रदेश असेल आणि तो जर आपल्या देशामध्ये येण्यासाठी इच्छुक असेल तर त्याला आपण कलम 2 नुसार काय करू शकतोय, अधिकृतपणे त्याला आपण राज्याचा दर्जा देऊ शकतो. हे लक्षात घ्या, कलम 2 सांगताय. संविधानातील नियम. आणि बघा, जो प्रदेश मूळचा भारताचा भाग नाही, जो बाहेरून भारतात येतो आणि भारताचे नवीन राज्य बनतो तेव्हा कलम 2 चा वापर केला जातो, जे की मी आता सांगितलं. ठीक आहे, मग असं आपल्या देशामध्ये कधी झाले का? येस, झाले. कधी झाले आणि कुठे झाले? हे झालेलं आहे सिक्कीम मध्ये. बघा, हे जे आहे सिक्कीम, या ठिकाणी हा सिक्कीम प्रदेश 1947 15 ऑगस्ट 1947 भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण तरी सुद्धा हा सिक्कीम, या सिक्कीम राज्यामध्ये हा एक भारताचा प्रदेश त्यावेळेस नव्हता, तो बाहेरील लागून असलेला एक प्रदेश होता. आणि त्या ठिकाणी चोंगाल, बघा चोंगाल हे वंशाचे राजे काय करत होते, तिथे राज्य करत होते. हे लक्षात घ्या, तो अजून भारताचा भाग नव्हता, भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी सुद्धा, आणि तो एक वेगळाच प्रदेश होता. पण 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 काय झालं तर चीनचं अतिक्रमण त्यांच्यावर, आणि त्यांच्याकडे 2च मार्ग उपलब्ध राहिले की आपण स्वतंत्र राहायला पाहिजे किंवा चीनकडे गेलं पाहिजे. तर या दोन्हीपैकी त्यांनी तिसरा ऑप्शन निवडला, तो म्हणजे भारतामध्ये सामील व्हायचा. यस, भारतामध्ये सामील. बघा, 1974 आणि 75 मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतात सामील होण्याचा निर्णय घेतला, आणि इंडिया इज अ राईट कंट्री
टू एस्टॅब्लिश अ न्यू स्टेट. सिक्कीमच्या जनतेला वाटले की चीन सोबत जाण्यापेक्षा किंवा वेगळं राहण्यापेक्षा भारतात सामील झालेलं कधी चांगलं. हीच ती वेळ होती जेव्हा कलम 2 चं ऐतिहासिक अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली. म्हणजे ही अंमलबजावणी रिअली त्या ठिकाणी करण्यात आली सिक्कीमच्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. आणि आज आपण ते सिक्कीम आपलं राज्य बघतोय. बघा यामध्ये संविधानातील दुरुस्ती आणि कायदेशीर प्रक्रिया. लोकांच्या इच्छेचा आदर करत भारताच्या संसदेने संविधानात कायदेशीर बदल केलेले आहेत. तर 35वी घटना दुरुस्ती सुरुवातीची एकदम स्टार्टिंगची प्रक्रिया आणि नंतर 36वी घटना दुरुस्ती म्हणजे पूर्ण राज्याचा दर्जा म्हणजे अंमलबजावणी डायरेक्टली त्या ठिकाणी केली 36व्या घटना दुरुस्तीने. आणि त्यानंतर अधिकृतपणे सिक्कीम हे राज्य आपल्या भारताचा सदस्य बनले. 16 मे 1975 सिक्कीम भारताचे 22वे अधिकृत राज्य बनले. ओके. कधी झाले ही तारीख फार महत्वाची आहे, तुमच्या परीक्षेला येऊ शकते. बघा कलम 2 चा वापर करून संसदेने एक परकीय राज्याला भारतीय संघराज्यात सामावून घेतले. जो प्रदेश आधी भारताचा भागही नव्हता पण तो आता अधिकृतपणे 1975 पासून तो भारताचा भाग झालेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय हा सिक्कीम या ठिकाणी आपल्या भारताचा भाग आहे. आणि हे राज्य नवीन निर्माण करायचा अधिकार कोणाला आहे? ते अधिकार आहेत संसदेला. मगाशीच बनलंय बघा. ऐतिहासिक निर्णय घेण्याची ताकद नेमकी कोणाकडे आहे? तर संसद. फार महत्वाचे आहे. साध्या बहुमताने सुद्धा त्या ठिकाणी ती काय करू शकते? तर या अधिकारचा वापर त्या ठिकाणी करू शकते. हा अधिकार फक्त आणि फक्त भारताच्या संसदेला आहे, कोणालाही मुख्यमंत्र्याला सुद्धा नाहीये. यासाठी राष्ट्रपतींची मंजुरी फार महत्वाची आहे. ओके. संसद अधिकार करते, संसद त्या ठिकाणी हा कायदा करते आणि त्यानुसार त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी ही फार महत्वाची आहे. पुढे बघा संसद निर्णय अत्यंत साध्या बहुमताने त्या ठिकाणी घेऊ शकते. कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कोणीही मुख्यमंत्री त्या ठिकाणी अधिकार त्या ठिकाणी त्यांना नाही आहे की हस्तक्षेप करायला पाहिजे, आमचा याला विरोध आहे असं कोणीही करू शकत नाही. अंतिम निर्णय हा संसदेचाच असेल हे इथे लक्षात घ्या आणि राष्ट्रपतीची त्यावर मंजुरी ही असणार. चला आता कलम 2 आणि ह्या पुढे आपण शिकणार आहे कलम 3 जे पुढील व्हिडिओमध्ये असेल. पण थोडासा त्या व्हिडिओचा भाग आपल्या कलम 2 ला लिंक करून आहे. त्यातला थोडा नेमका फरक काय पाहू. बघा कलम 2 विरुद्ध कलम 3 नेमका फरक काय? आर्टिकल 2 जे की आता आपण पाहत आहे आणि आर्टिकल 3 जे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. या बघा काय म्हणले, प्रदेशाचा मूळ हा भारताबाहेरील आहे. नवीन प्रदेश. ओके. कलम 2 नुसार भारताबाहेरील नवीन प्रदेश असेल त्याला भारतामध्ये सामावून घ्यायचा असेल तर कलम 2 वापरायचा आहे. आणि कलम 3 कधी वापरायचा आहे? तर भारताच्या आतले अस्तित्वात असलेले राज्य म्हणजे भारतामध्ये एक राज्य आहे पण त्या राज्यामधला एखादा भाग वेगळा होऊ इच्छित आहे तर त्याला आपण कलम 3 नुसार वेगळं करू शकतो. जसं की आपल्या महाराष्ट्रामधला विदर्भ वेगळं होण्याचा स्वप्न पाहते तशा प्रकारे. ओके. या बघा घरगुती उदाहरण पण आपण घेऊया. बाहेरून दत्तक घेतलेलं एक मूल आपल्या घराचा सदस्य कायमस्वरूपी बनू शकतंय. त्यानंतर घरात नव्याने जन्मलेले बाळ. बघा घरामध्ये एक नवीन दाम्पत्य आहे आणि त्यांना नवीन बाळ झाले. आता ते बाळ झाल्यानंतर ते घराचा अधिकृत सदस्य बनणार आहे. राईट. तेच एक एक्झाम्पल ह्या ठिकाणी होऊ शकतं. आणि बघा ऐतिहासिक उदाहरण सिक्कीम 1975 आपण पाहिलंय आणि आंध्र प्रदेशातून तेलंगण महाराष्ट्रातून विदर्भ प्रस्तावित आहे, अजून झालेलं नाही पण हे आंध्र प्रदेशातून तेलंगण त्या ठिकाणी झालेलं आहे 2014. ओके. हे या ठिकाणी लक्षात. चला पुढे बघा पुढच्या भागामध्ये कलम 2 हे या ठिकाणी झाले. पण आता पुढील भागामध्ये आपण काय पाहणार आहे ते जरा पाहू. बघा पुढील भागात कलम 3 आणि राज्यांच्या अंतर्गत सीमा. कलम 2 मध्ये आपण बाहेरून येणारा प्रदेश पाहिले पण भारताच्या आतच मध्ये असणारं राज्य वेगळ्या प्रकारे कसं केलं जातं ते कलम 3 मध्ये असेल ते आपण पाहू. जसं की या महाराष्ट्रामधून विदर्भ असेल आणि या आंध्र प्रदेश मधून तेलंगण कशा प्रकारे वेगळं करण्यात आलं आणि हे प्रस्तावित आहे पण झालेलं नाही. ओके. तर हे आपण कलम 3 मध्ये एकदम जबरदस्तरित्या पाहणार आहे. महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा होऊ शकतो पण आंध्र प्रदेश तेलंगण कसा बनलेला आहे त्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ आपण नक्की पहा. आपलं संविधान एक जिवंत दस्तावेज आहे हे लक्षात घ्यायचं आहे. आणि बघा कलम 2 हे सिद्ध करते की भारताचे संविधान केवळ नियम नाही तर देशाला वाढवण्याची आणि सामावून घेण्याची एक काय आहे तर प्रलब्ध व्यवस्था आहे. आपले संविधान प्रत्येक भारतीय नागरिकाला समजले पाहिजे हे फार महत्वाचे आहे. त्यामध्ये 395 कलम प्रत्येक प्रत्येक भारतीय प्रत्येक मुलाला त्या ठिकाणी समजले पाहिजे. त्याचे अधिकार त्याला काय समजले पाहिजे, त्याचे कर्तव्य काय त्याला समजले पाहिजे. तरच आपला भारत देश पुढे जाईल. कारण का भारतीय संविधान कितीही चांगलं असलं पण ते जर आपल्याला माहित नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. आपल्यावर अन्याय जो होतोय त्याला त्याला वाचा फोडण्याची ताकद आपल्या संविधानामध्ये आहे. त्यासाठी आपला व्हिडिओ प्रत्येक भारतीयांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायला पाहिजे. यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओमध्ये अजून काही कमतरता वाटली असेल, काही घ्यावं असं वाटलं असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की जय, जय संविधान.